हे किती स्ट्रेसफुल आहे की दुसरे मला काम देतील की नाही ह्याच्यावर मी माझा आनंद का ठरवू, मी वाट का बघू. मला जर अशी खूप काही घाण कमेंट आली, आता मुलगी म्हणून आपल्याला कधी कधी प्रचंड वल्गर कमेंट्स येतात. हे पण मिसकन्सेप्शन आहे की तुमच्या कपड्यांनुसार लोकांच्या कमेंट्स ठरतात. नाही नाही मी सरळ ब्लॉक करते. हा मुद्दाच नाही आहे की तुम्ही हिंदू आहात की तुम्ही मुस्लिम आहात की तुम्ही कुठल्या पार्टीला सपोर्ट करताय. तुम्ही तुमच्या भविष्याला सपोर्ट करताय का? तुमचं जे यूथ आहे, जी तरुण मुलं मुली आहेत, त्यांना तुम्ही सपोर्ट करताय का? तू म्हटलीस तसं नेटवर्किंग किंवा ग्रुपिझम, अशा त्या इझम्समध्ये आपण आपण त्याच लँग्वेजमध्ये बोलायला लागलोय. रेकमेंड करून सुद्धा मला नाही वाटत की मी ते काम नाही येणार, आतून नाही होऊ शकत. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. स्वागत करूया अभिनेत्री शिवानी रांगोळेचं. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. शिवानी, कशी आहेस? व्हॉट्सअप? मस्त. आणि आज मला खूप छान वाटतंय, मी तुझ्याबरोबर गप्पा मारते. तू म्हटलीस तसं सिरियलच्या काळानंतर आपण खूप Yes, दिवसांनी भेटतोय. yes. सो आय एम Yeah. एक्सायटेड. आणि मी तुला जेव्हा पण बघते ना शिवानी, मला नेहमी प्रश्न पडतो की तू इतकी परफेक्ट कशी राहतेस नेहमी. कारण आपण एवढी वर्ष ओळखतो एकमेकींना. मी तुला जेव्हा पण भेटते तू परफेक्ट शेपमध्ये असतेस तुझ्या. आणि एकदा विराजच्या बोलण्यातनं आलेलं की तू खूप लक्ष देतेस स्वतःकडे, की तू डाएट कॉन्शियस आहेस किंवा सकाळी उठून 4-4 वाजता नाचणीचे डोसे करून सेटवर नेणं, असं सगळं रुटीन असतं. ही नेसेसिटी आहे आत्ता या कॉम्पिटिशनमध्ये. आणि मुळात आपण जेव्हा स्क्रीनवर दिसतो तेव्हा स्वतःला असं ठेवण्याची. मला एकतर तू जे म्हणतेस की परफेक्ट दिसतेस वगैरे, तसं आतून अजिबात वाटत नसतं. आणि आपल्याला असं अजिबात वाटत नाही की आपण परफेक्ट आहोत. म्हणजे आरशात बघितल्यानंतर आपल्याला सतत असं वाटतच असतं की अरे नाही नाही, हे हे अजून बेटर व्हायला हवं, हे अजून बेटर व्हायला हवं. आणि त्यामुळे मला ती सवय लागली आहे. आणि तू म्हटलीस तसं की फिटनेस म्हणजे आपण आपल्यासाठी करत असतो ना. ते आपण जर इतरांसाठी करायचं म्हटलं, म्हणजे आता उद्याचं विराजासाठी काही करायचं म्हटलं, तुझं मला म्हटलं की मला ही मदत हवी, तर मी करेन ना. ऑब्व्हियसली घरच्यांसाठी करेन, मित्रमैत्रिणींसाठी करेन. तर हे मी स्वतःसाठी करते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं खायला हवं आणि व्यायाम करायला हवा. या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण स्वतःसाठी करू शकतो. सेल्फ केअर वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरं नेसेसिटी या फील्डची आहे, तू जे म्हटलीस ते आहेच. पण मला असं वाटतं की कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असलात तरी जेव्हा तुम्ही चांगलं खाता, त्यामुळे तुमच्यामध्ये जी एनर्जी येते आणि तुम्हाला आरशात बघितल्यानंतर जो फरक दिसू लागतो की अरे आपल्याला आता नाही चालल्यानंतर दम लागत आहे किंवा पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दम नाही लागत आहे. आपण आधी हा एक्सरसाइज नाही करू शकायचो, आता आपले हात टेकतायत पायाला. असं हे जेव्हा आपल्याला छोटे छोटे बदल दिसू लागतात ना, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि मग आपोआप ती सवय झाली की जर कुठे आपण ट्रिपला गेलो आणि मिस झालं, व्यायाम मिस झाला किंवा आपण काही चीट केलं थोडंसं, तर आपल्याला लगेच ते गिल्ट जाणवतं, येतं. गिल्ट येतं की आत्ता मी हे केलंय, पण ओके मला आता यासाठी व्यायामही करावा लागणार. हम्म, हम्म. आणि मी काय असं खूप बोरिंग डाएट फूड खात नाही. म्हणजे मला असं वाटतं की कुठलंही हार्श डाएट करून ते, कारण आपण फॉलोअप नाही घेऊ शकत Correct. त्याचा, ते कंटिन्यू होऊ नाही शकत नाही. करत. हम्म. त्यामुळे मला जे आवडतं तेच मी खाते. फक्त मी त्यामध्ये बघते की फॅटनिंग काही गोष्टी नाही आहेत ना. मला आता गोड खायला खूप आवडतं, मी प्रचंड फूडी आहे. पण मी त्याच्यावर कंट्रोल करते किंवा पोर्शन कंट्रोल करते, की मला जर खावंसं वाटला हलवा तर मी तो थोडा खाणार आहे. मी मला आवडतंय म्हणून त्याचा अतिरेक नाही करणार आहे. सो दॅट्स ऑल आय डू. कारण तू जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा तू छान चब्बी चिक्स होतीस आणि आत्ता खूप फरक आहे, खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे तू स्वतःहून याच इंडस्ट्रीमध्ये मला करिअर करायचं आहे म्हणून तुला झालेला तो साक्षात्कार होता का सोसायटल प्रेशरमुळे केलंस? काय होतं? मी असं म्हणणार नाही की सोसायटल प्रेशर नव्हतं. कारण जेव्हा आपण मी सिरियल करत होते, बनमस्का सिरियल करत होते, किंवा खरं तर त्याही आधी माझी पहिली सिरियल होती शेजारी शेजारी पक्के शेजारी, झी मराठीवर. तर तू म्हटलीस तसं मी तेव्हा चबी होते, मी 12वीत होते एकतर. आणि तेव्हा मला अजिबात मी बारीक असायला हवं ही भावनाच माझ्या मनामध्ये नव्हती. म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पण नव्हता. आणि मला असं वाटतच नव्हतं. मला असं वाटायचं की आपल्याला काम करायला आवडतं, ॲक्टिंग करायला आवडते, आपल्याला ती संधी मिळाली आहे आणि आपण ती छान काम करायचं, 100% द्यायचं. आणि सिन्सिअर स्टुडंट होते मी शाळेत पण. त्यामुळे मला ते डोक्यात होतं. पण नंतर हळूहळू जसं कमेंट्स येऊ लागल्या किंवा बोलताना असं मला जाणवू लागलं,
सेटवर असेल किंवा इतर कुठे. तर तेव्हा मला असं जाणवलं की अरे नाही यार, बहुतेक आपण ह्याहून बारीक असणं एक्सपेक्टेड आहे बहुतेक. आणि स्क्रीनवर जे आपण आहोत त्याच्यापेक्षा 10% जास्त दिसतं सुद्धा. सो मग तेव्हापासून थोडासा एक कॉन्शियसनेस यायला लागला. आणि मग नंतर नंतर माझी जर्नी आत्तापर्यंत अशी झालेली आहे की मला हे लोकांसाठी नाही करायचं आहे. जरी लोक हे म्हणत असले की बारीक असणं गरजेचं आहे, तरी ते म्हणतात म्हणून मला करायचं नाही आहे. मला करायचं आहे कारण त्यामुळे मला फिट वाटतं, आणि छान वाटतं, छान कॉन्फिडन्स वाटतं. वाढतो. आणि या मला हेही कळलं की उद्या जर माझं थोडंसं वजन वाढलं फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, माझं जर वजन वाढलं किंवा इतर कोणाचंही वाढलं, तर मी लगेच असं म्हणणार नाही की अरे तू जाड झालीस यार किंवा अरे तू जाड झालास यार. हे आपण का बोलतो एकमेकांना? म्हणजे मला असं खूप वाटतं की असेल प्रत्येकाचं काहीतरी रिझन असू शकतं. तुम्ही हे सांगा की मला तुझी काळजी वाटते, करेक्ट. त्यामुळे तू फिटनेसकडे लक्ष दे. पण नाही, नाही बारीक असायलाच पाहिजे, आता जेव्हा कोण असं नाही भेटतं म्हणू ना शकत. एकमेकांना, तेव्हा कसं आहेस, कशी आहेस, आयुष्य चांगलं चाललंय का, हे कोणी नाही विचारत. एक्झॅक्टली. अगं काय आहे? एवढी का जाड झाली आहेस हो, किंवा का खराब झाली आहेस, हेच विचारलं जातं आता. एक्झॅक्टली. सो म्हणजे माझं पण तसं इन्स्टिंक्ट असतं कधी-कधी, पण मी ते खूप कंट्रोल करते, की अरे नाही, आपल्याला माहीत नाही समोरच्या व्यक्ती कुठल्या स्ट्रगलमधून जात आहे. त्यामुळे मी ते टाळते. आणि ॲक्च्युली हे विचारणं आत्ता डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. कारण समोरच्याचं एखादं स्टेटमेंट त्या माणसासाठी किती डिप्रेसिंग ठरू शकतं. कारण आपल्याला ॲब्सोल्युटली. अजिबातच माहीत नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय. आणि ॲब्सोल्युटली. शिवानी, लग्नानंतर एस्पेशली म्हणजे मृणालताई, त्या अजूनही संतूर मॉम वाटतात गं. इतक्या त्या यंग दिसतात किंवा अ, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचा अभिनय, त्यांचा रियाज एवढ्या वर्षांचा, देन त्यांचं खाणं आणि फिटनेस, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुला इन्फ्लुएन्स करतात त्यांच्याकडे बघून. कारण आपल्या ॲब्सोल्युटली. घरातच इतकी परफेक्ट व्यक्ती आहे. ॲब्सोल्युटली. कारण अ, ती ती खूप म्हणजे शिस्तीची आहे असं मी म्हणेन, की खाण्याबाबत आणि एकूण तिचं रुटीन असेल, ती केव्हा झोपणार आहे, ती कुठल्याही पार्टीमध्ये असेल तरी ती निघणार कधी आहे तिचं ठरलेलं असतं. तिच्या वेळेला ती निघते. आणि मुळातच तिचा स्वभाव जो आहे ना, तो आपण त्याला काय म्हणतो, की वृत्ती जी आहे, ती अतिशय संयमी आहे आणि खूप शांत आहे, प्रेमळ आहे. त्यामुळे जी माणसाची वृत्ती आहे, त्यानुसारच माणसाचा फिटनेस पण असतो, असंही मला वाटतं. आणि फिटनेस म्हणजे मी अगेन परत जाड-बारीक याबद्दल बोलत नाही, पण एक ओव्हरऑल बीइंगमध्ये जी शांतता आहे, ती तिच्यामध्ये खूप आहे आणि ते तिच्या डिसिजन्समध्ये दिसतं, ते तिच्या सवयींमध्ये दिसतं, ती ज्या पद्धतीचा ॲडवाईस आम्हाला देते, त्यामध्ये ते दिसतं. आणि ते बघून मला नक्कीच असं वाटतं, की हो यार, मला असं जगायचं आहे. म्हणजे कारण आपल्या फील्डमध्ये इतकी अनसर्टन्टी आहे, की तुम्हाला एक तुमची काहीतरी शिस्त असणं खूप गरजेचं आहे, की मला हे करायचं आहे आणि मला हे डेफिनेटली नाही करायचं आहे. हे तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठे हलत नाही आणि काही टेम्पटेशन्स असले तरी तुम्ही कुठे तुमचा कोड सोडून तुम्ही कुठे जात नाही, भरकटत नाही. तर हे मी तिच्याकडे बघून प्रचंड शिकलेली आहे आणि अजूनही शिकते आहे. खूप अवघड जातं, म्हणणं खूप सोपं आहे. पण ज्या पद्धतीने ती स्वतःला कॅरी करते, इट्स आणि अमेझिंग. आत्तापर्यंत काम करतायत. कधी त्यांनी सुरू केलंय हो, आणि आत्तापर्यंत त्या काम करतायत. अनेकदा ना ॲब्सोल्युटली. आपल्याला थकायला होतं, यार कसं करणार आपण? पण देन अशी ही माणसं आहेत की हो, ज्यांच्याबद्दल एकतर सगळे चांगलं बोलतात आणि ते अजूनपर्यंत काम काम करतात. करतात. ह्यांना हो. तू अजूनही ताई म्हणतेस त्यांना? मी अजूनही ताईच म्हणते, कारण आम्ही फिल्म केली होती अँड जरा हटके. येस. तर त्यामध्ये तिने माझ्या आईचा रोल केला होता आणि तेव्हा सेटवर सगळे ताई म्हणायचे. सो मला पण ती सवय लागली. आणि जरी विराजसची आई म्हणून माझी तिच्याशी खूप वर्षांपूर्वी ओळख झाली होती, पण कधी तिला काकू म्हणावंसं वाटलं नाही. म्हणजे यू कॅन इमॅजिन, मी या काकू आणि मावशी वगैरे कसं म्हणणार तिला. त्यामुळे ताईच म्हणते मी तिला अजूनही. अजून सुद्धा तू आत्ता उल्लेख केला चित्रपटांचा. खरं तर आत्ता नाटक चाललंय तुझं, आणि त्याआधी तू मालिका केलीस. आणि असं होतं ना की आपण मालिका केली, नाटक केली, आपल्याला थिएटरचा चांगला बॅकग्राऊंड आहे, चित्रपट छान आपल्या वाट्याला यायला हवेत. शिवानी, आत्ता तुला किती 10 वर्ष झाली असतील इंडस्ट्रीमध्ये? 10 ते 12 वर्ष. 2012 2012. 2012 पासून, हो म्हणजे बरोबर 13 वर्ष 13 झाली आहेत वर्ष तुला झाली आहेत. इंडस्ट्रीमध्ये. बापरे. यू थिंक की तुझ्या वाट्याला चित्रपट तेवढे आले नाहीयेत आणि तसे यायला पाहिजेत? मला असं, माझी खूप इच्छा आहे की मला फिल्म्समध्ये काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की आपण ॲक्टर म्हणून
जेव्हा विचार करतो तेव्हा आपण ही फिल्म आहे का, ही वेब सिरीज आहे का, सिरियल, असं आपण विचार नाही करत ना. आपल्याला रोल आवडतो, आपल्याला भूमिका आवडते. आणि तसं मला सगळ्या माध्यमांमधून काम करायचं आहे. मला मी सिरियलचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे, नाटकांचा घेतला आहे, घेते आहे, वेब सिरीजचा पण घेतलेला आहे. पण मला फिल्मचं असं वाटतं की मी जी लास्ट फिल्म केली होती त्याला खूप वर्ष आता झाली आणि मला असं मनातून खूप वाटतं की आपली छान एखादी फिल्म यावी. आणि मी म्हटलं तसं माझा नेहमी फोकस हा असतो की आपल्याला कुठली भूमिका मिळते, आपण आधी जे केलं आहे त्यापेक्षा ते वेगळं आहे का. म्हणजे मी बनमस्का केली, मग त्यामध्ये अशी एखादी खूप ओपनली बोलणाऱ्या एक्स्ट्रोवर्ट मुलीची, बिनधास्त मुलीची भूमिका होती. मग रमाबाई आंबेडकरांची भूमिका केली, जी एकदम वेगळी होती, वेगळ्या काळातली होती, थोडंसं अवघड पण होतं. मग त्यानंतर वेब सिरीज केली नेटफ्लिक्सची, ज्यामध्ये पूर्ण वेगळी बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, भाषा वेगळी होती. ते कॅरेक्टर अतिशय माझ्या कम्फर्ट झोनच्या हो. बाहेरचं होतं. ते करायला मजा आली. मग आता गेल्या वर्षी मास्तरीण बाईंची भूमिका केली, हो. तुला शिकवेन चांगलाच धडामध्ये. ते पण एक वेगळ्या पद्धतीचं होतं. तर मला नेहमी असं वाटतं की आधी जे मी केलं, जस्ट आधी जे केलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला मिळायला हवं. आणि ते जर फिल्म्समधून मला मिळालं तर मला खूप आनंद होईल. तू अप्रोच करतेस चित्रपटांसाठी? बिनधास्त. मी एखादी फिल्म बघितली आणि मला ती आवडली की मी लगेच मेसेज करते की मला ही फिल्म खूप आवडली आहे आणि मला तुमच्याबरोबर काम करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला असं वाटतं की जसं इतर फील्डमध्ये लोक जॉबसाठी अप्लाय करतात, रेझ्युमे पाठवतात, तसंच आहे हे. त्यामुळे मला अजिबात लाज वाटत नाही. मी सांगते की आता माझी सिरियल संपलेली आहे, मी एक नाटक करते आहे, पण फिल्म्स करायला माझ्याकडे वेळ आहे आणि मी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे, चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. आणि मला असं वाटतं तुमची फिल्म मला आवडली आहे, तर काही असेल तर सांगा. क्या बात. मी तुला प्रश्न यासाठी विचारला शिवानी हा, कारण आहे ना, विराजच तुझ्यासोबत आहेस, तो एवढी वर्ष काम करतोय आणि उत्तम काम करतोय. मृणालताई तुझ्याबरोबर आहेत. अनेकदा असा प्रश्न पडतो प्रेक्षकांना किंवा आपल्या इंडस्ट्रीतल्याच अनेकांना की ह्यांच्यासाठी रस्ता खूप सुखकर असेल की कोणीही रिकमेंड केलं की इझिली काम मिळत असेल. बट जे खूप क्लोज सर्कल आहेत ना, ते बघतात की इकडे ओळख असू देत किंवा नसू देत, काम मिळणं सोपं नाही आहे बिलकुल अजिबात सुद्धा. नाही. मृणालताईने रिकमेंड केलं, चल शिवानीला काम मिळालं, विराजसने केलं, काम मिळालं. बट दिस इज नॉट द केस. यावर तुझं काय मत आहे? अगं, आणि कसं होतं की आता आपण म्हणजे बाहेरून कदाचित असं वाटत असेल की मी इझिली म्हणू शकते ताईला की तू सांग ना, पण तसा स्वभावच नाही आहे. म्हणजे जर ऑडिशन थ्रू मी नाही गेले तर मला प्रत्येक क्षणी सेटवर गेल्यावर असं वाटत राहील की ही भूमिका माझी नाही आहे. ही भूमिका कदाचित कुणीतरी ऑडिशन देऊन त्यामध्ये असू शकलं असतं. ती जागा मी घेतलेली, मी कोणाची तरी जागा घेतलेली आहे. आणि ते मला खरंच नाही करायचं किंवा विराजसलाही नाही करायचं आहे. इनफॅक्ट विराजस तसं करणारा नाही आहे म्हणूनच तो मला आवडला. जेव्हा आमचं जुळलं, आमची मैत्री झाली, तेव्हा ती ह्याच कारणामुळे झाली की आपल्याला इझी आहे का? तर आपल्याकडे फोन नंबर्स आहेत का लोकांचे, जे लोकं काम करतात? तर हो. ते लोकं आपल्याला प्रीमियर्सला भेटतात का? पार्टीजला भेटतात का? तर हो, येस. हे सुद्धा नसतं काही लोकांकडे. ह्याची एक तर जाणीव असणं गरजेचं आहे. कोणाकडे अप्रोच करायचं आहे हे सुद्धा माहीत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अप्रोच केल्यानंतर तुम्हाला जेव्हा काम मिळतं, तेव्हा त्याला 100% देणं सुद्धा गरजेचं आहे. मग तुम्ही असं म्हणून चालणार नाही की तुमचा फिटनेस नाही आहे किंवा मी एवढेच तास काम करणार किंवा माझं काहीतरी आलं तर माझा आउट टाईम आहे, मी जाणार. हे असं तुम्ही नाही म्हणून चालत. ह्याची पण प्रिव्हिलेज आहे तर तुम्हाला जाणीव असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तू रेकमेंडेशन्सचं जे म्हटलीस, तसं करायला खरंच नको वाटतं. म्हणजे त्यापेक्षा मी एखाद्या व्यक्तीला फोन करेन डिरेक्टली, मी म्हटलं तसं. किती मोठी व्यक्ती असू दे, मी फोन करेन आणि मी म्हणेन की ऐका ना, मी आधी ही कामं केलेली आहेत आणि मला तुमच्या फिल्मची ऑडिशन द्यायची आहे. तर मला प्लीज स्क्रिप्ट पाठवा. म्हणजे तुला गंमत सांगते, मी जी सिरियल केली, तुला शिकवेन चांगलाच धडा, त्याच्या ऑडिशनला मी गेले होते आणि तिथे मला मास्तरीणबाईंचा म्हणजे शिक्षिकेचा रोल होता हे तिथे गेल्यावर कळलं. आणि तिथे असं झालं की अरे, हिचे हेअर शॉर्ट आहेत, माझे एवढेच केस होते तेव्हा. आणि मी त्यांच्यात एक अशी चर्चा ऐकली की हां, पण नाही शिक्षिका आणि मग ते असं थोडंसं लाँग हेअर आणि असं असणं गरजेचं वगैरे असं. मग ठीक आहे, आता ऑडिशन तर झाली आहे, तर आली आहे तर घेऊया ऑडिशन, असं झालं. मी ऑडिशन दिली आणि त्यानंतर माझ्या डोक्यात सतत ते राहिलं होतं की नाही, कदाचित आपलं सिलेक्शन नाही होणार कारण आपला लुक आत्ता बरोबर त्यांना नाही वाटत आहे.
तर मी तिथे जातानाच एक साडी घेऊन गेले होते आणि माझी नॉर्मल कपड्यावर ऑडिशन झाली होती. तर मला ऑडिशन झाल्यावर सांगितलं की ओके झालं आहे, तू जाऊ शकतेस. पण मी तिथल्या मेकअप रूममध्ये थांबले. मी साडी नेसली. मी तिथे माझे माझे फोटोज काढले. मी ते त्यांना तिथल्या तिथे पाठवले. त्यानंतर मी एक म्युझिक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये माझे लाँग हेअर होते, जिथे विग लावला होता. ते फोटोज मी त्यांना पाठवले क्रिएटिव्ह टीमला आणि मी त्यांना सांगितलं की मी अशी दिसू शकते, तर मला हा रोल खरंच हवा आहे आणि तुम्ही म्हणत असाल तर मी अशा पद्धतीचा लूक करायला तयार आहे, तर प्लीज डू कन्सिडर मी. आणि मला असं वाटतं की ती विलपॉवर पण होती आणि तो एक छोटासा का होईना पण एक स्ट्रगल पण होता आणि मला असं वाटतं की हा खूप छोटा स्ट्रगल जरी असला तरी प्रत्येक रोलसाठी जर तुम्ही तो केलात तरच तुम्हाला असं वाटेल की आपण डिझर्व करतो. हो. सो रेकमेंड करून सुद्धा मला नाही वाटत की मी ते काम नाही येणार, आतून नाही होऊ शकणार ते काम. परफेक्ट उत्तर दिलंस तू. कारण ना असा समज होऊ शकतो की अरे मी कोण आहे, मी मृणाल कुलकर्णींची सून आहे, नाही. मला तर असं काम मिळेल, राईट. अशा प्रकारचा समज असू शकतो बाहेरच्यांमध्ये जे Correct, correct. दुरून बघतात, बरोबर. है ना. शिवानी, तू आता गेली इतकी वर्ष काम करतेस. खरं तर ॲक्टर लोकांचं आयुष्य हे सोपं नसतं. रोज वेगळ्या इमोशन्सला डील करावं लागतं. मला सांग की जेव्हा फेम तुझ्याकडे नव्हतं किंवा फेम तुझ्यापर्यंत पोहोचलं नाही, तेव्हा तुझं आयुष्य कसं होतं? तेव्हा खरंच खूप अवघड जातं. म्हणजे जेव्हा काम नसतं तेव्हा मला सुरुवातीला असं वाटायचं की मी 12वीत पहिली सिरियल केली आणि ती सिरियल पहिली आयुष्यातली पहिली ऑडिशन दिली आणि ती सिरियल मिळाली. ती झी मराठीची होती. त्यात लीड रोल होता. ही खूप मोठी संधी होती आणि तेव्हा मला त्याची अजिबात जाणीव नव्हती किंवा मला अजिबात माहीत नव्हतं की अशी संधी मिळण्यासाठी नंतर मला कदाचित वाट बघायला लागेल. पण ते होऊन गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त कामं करता त्यानंतर तुमच्या 2 कामांमध्ये असणारी गॅप ही वाढत जाते. कारण लोकांनी तुम्हाला जस्ट एका भूमिकेत बघितलेलं असतं आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला लगेच त्याच व्यक्तीला दुसऱ्या भूमिकेत इमॅजिन करणं खूप अवघड जाणार आहे. आणि आता हे क्रिएटर्स पॉईंट ऑफ व्ह्यूने मला कळतं आहे. विराजसकडून पण मी या गोष्टी खूप कास्टिंगच्या ऐकत असते. तर ते तसं झालेलं असतं हे एक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही निवडलं पाहिजे की कामं येत आहेत म्हणून ती कामं मला करायची आहेत असं नाही आहे. माझं पण काहीतरी ठरलं पाहिजे ना की मला नुसतीच कामं करायची आहेत का मला करिअर करायचं आहे. म्हणजे मी आज हे काम करते मग उद्या ते काम आलं म्हणून मी ते केलं, मग आत्ता 1-2 दिवस होते म्हणून फ्री होते म्हणून हे काम केलं, असं नाही आहे ना. मला एक जेव्हा मी बघेन माझी एक लिस्ट असेल कामांची, तेव्हा ती लिस्ट अशी छान असायला हवी की मला हवी होती तीच कामं मी केली आणि ती कामं मिळेपर्यंत मी वाट बघितली. आणि वाट बघणं म्हणजे आधी मला खूप असं डिप्रेसिंग वाटायचं की मग मी काय करू, मग मी रेस्टलेस खूप व्हायचे की काहीच मी करत नाही आहे माझ्या आयुष्याचं. म्हणजे ऑफिसला जाणारे लोक हे रोज ऑफिसला जात असतात यार, रोज ते पैसे मिळावेत म्हणून काम धडपड करत करतात, या. असतात आणि पैसे पण सोड, त्यांना रोज एक काम असतं. पण आत्ता मला असं रिअलाईज झालं आहे की तो जो मधला वेळ असतो 2 कामांच्या मधला, त्या वेळात पण मी ग्रूम करू शकते स्वतःला. मी माझ्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम म्हणजे सक्सेस आहे असं मला आता नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं की मी फिरली आहे का, मी एक्सप्लोर केलं आहे का, मी काही छान फिल्म्स बघते आहे का, मी कुठली नाटकं, आता माझं काही सुरू नाही आहे मग कोणाची नाटकं सुरू आहेत, मी ती नाटकं बघायला जाते का, किंवा मी माझ्या घरच्यांबरोबर वेळ घालवते का. कारण एकदा काम सुरू झालं की मला ते करता येणार नाही आहे. सो मी हे बोलते हे करणं खूप अवघड आहे, पण मी खूप कॉन्शियसली करते की मोकळा वेळ मिळाला ह्याचा अर्थ असा नाही समजायचा की मी आत्ता काहीच करत नाही आहे. कारण जर मी एका म्हणजे एक काम झालं की लगेच दुसरं काम मी केलं तर माझी ग्रोथ होणारच नाही आहे. एका सेटवरून दुसऱ्या सेटवर मी फक्त जंप मारत राहणार आहे. आणि जर माझी माणूस म्हणून ग्रोथ नाही झाली तर माझ्या त्या कामात पण दिसणार नाही आहे. एकाच पद्धतीची कामं करत राहीन मी मशीन. मशीनसारखं. आणि युजली ना शिवानी, सक्सेसची डेफिनेशन ना आपल्या करिअरच्या इनिशियल डेजला आपल्यासाठी वेगळी असते Correct. आणि काही वर्ष काम केल्यावरती डेफिनेशन वेगळी होते. Perfect तेव्हा बोललीस काम हवं असतं, पैसा हवा असतो किंवा नव्याने मिळालेलं फेम हवं असं वाटतं. देन जसं जसं मच्युअर होतो माणूस तेव्हा त्याला कळतं की फक्त हेच नाही आहे आयुष्य, याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत. Exactly. तू हे कधी रिअलाईज केलंस? मी हे आत्ता रिअलाईज करते ॲट द एज ऑफ 32. आय नो. नाही, मी पण
आत्ताच रिअलाईज करते हे, कारण आधी मला असं वाटायचं की अरे नाही नाही, मग मी मी प्रयत्न केला पाहिजे. मी 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 सतत रेस्टलेस असायचं माहिती आहे. जेव्हा काम नसायचं तेव्हा सगळं करायचं मी, व्यायाम वगैरे करायचेच, पण तरी मला मी कुठे फिरायला गेलं तरी त्यात मन नसायचं माझं. आणि मला आत्ता असं रिअलाईज झालं की वेळ पुढे चालली आहे. आपल्या घरचे म्हातारे होत आहेत. आपण म्हातारे होतोय. वी आर नॉट गेटिंग एनी यंगर. आणि हे किती स्ट्रेसफुल आहे की दुसरे मला काम देतील की नाही ह्याच्यावर मी माझा आनंद का ठरवू? मी वाट का बघू? कारण हे माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात मला जी येणारी कामं आहेत ती नाही आहेत. लोकं माझ्याकडे कशा पद्धतीने बघणार आहेत हे माझ्याकडे नाही आहे. सो मी त्यांच्या हातात कंट्रोल का देऊ आणि मी वाट का बघत बसू? त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. म्हणजे काम जेव्हा असतं तेव्हासुद्धा लोक असं म्हणतात की अरे नाही, सिरियल चालू आहे ना तिची, किंवा नाही यार म्हणजे सिरियलमध्ये काय 13 तास काम करायला लागतं. असाही त्याचा एक भाग असतो. मी त्याच्याकडे असं बघायचं की नाही, मला कॅमेरा मिळतोय, 13 तास मला प्रॅक्टिससाठी कॅमेरा मिळतोय, 13 तास मी ॲक्टिंग करते जे करायला मला आवडतं. आणि ते जेव्हा धाडकन संपलं 2 वर्षांनी, तेव्हा जी एक पोकळी निर्माण झाली, तेव्हा मी असा विचार केला की ओके, आता मी काय काय करू शकते. तर माझा जो फिटनेस मागे राहिला आहे त्याच्याकडे मी लक्ष देऊ शकते, मी पुस्तकं वाचू शकते, मी फिरायला जाऊ शकते आणि मी वाट बघेन कामांची. त्यानंतर मला लगेच काही कामं आलीसुद्धा आणि मला नाही म्हणणं खूप अवघड गेलं, पण मी तो कॉन्शियसली डिसिजन घेतला. कारण 2 कामांच्या मध्ये मला स्वतःवर काम करणं खूप खूप जास्त गरजेचं वाटतं. कारण मला असं कोणी म्हटलेलं अजिबात आवडणार नाही की ही सगळीकडे सारख्या पद्धतीचं काम करते किंवा ही सगळीकडे ओव्हर सारखीच एक्सपोज दिसते पण बोललं जातं ना, किंवा इमिडिएट. एक्झॅक्टली, किंवा ओव्हर एक्सपोज्ड आहे. ते मला अजिबात नसायचं आहे. त्यामुळे मी आता स्वतःला सांगितलं की काही नाही, आपल्याला जर अगदीच वाटलं की आत्ता मला कामाची गरज आहे तर आपण लोकांना फोन करू शकतो, आपण सोशल मीडियावर सांगू शकतो, आपण तुला सांगू शकतो, तुमच्यासारख्या थँकफुली वी हॅव द प्लॅटफॉर्म्स, की आम्ही सांगू शकतो की आम्हाला काम हवं आहे. पण तोपर्यंत स्वतःला वेळ देणं इज अ मस्ट थिंग. मस्ट खरंच. आणि आत्ता म्हणजे आफ्टर कोविड ना, सगळ्यांना ते एक रिअलायझेशन झालंय की फॅमिलीला वेळ देणं, स्वतःला वेळ देणं आणि त्याबरोबर काम हे किती इम्पॉर्टंट आहे. आपण आत्ता मालिकांबद्दल बोलतोय शिवानी. तू सांगितलंस की 2 वर्षापूर्वी तू एक मालिका केली होतीस. त्याआधीसुद्धा तू मालिका केली होतीस आणि मध्ये मध्ये तू चित्रपट करतेस. असं होतं अनेकदा की टेलिव्हिजनमध्ये माणूस बिझी असला किंवा सतत काही वर्ष टेलिव्हिजनवर एक चेहरा दिसत असला की पिक्चरची येणारी संधी कमी होते. कारण का तो चेहरा खूप ओव्हर एक्सपोज झाला किंवा अरे तिने ते चांगलं केलं, कदाचित ती यात फिट बसेल की माहीत नाही. सो हा पण एक डिसएडव्हान्टेज आहे असं म्हणूया आपण. अजून मी पण फिगर आउट करते खरं तर या प्रश्नाचं उत्तर. पण मला असं वाटतं की अंडरस्टँडेबल आहे क्रिएटर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की जर सिरियलमधलं एखादं पात्र खूप हिट झालं असेल, ती सिरियल खूप नंबर 1ला असेल, जर तुम्ही घराघरात पोहोचला असाल, तर लोकप्रियता असतेच, डेफिनेटली असते. म्हणजे आत्ता माझ्या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर मला नाटकाबद्दल बोलल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणी लोक म्हणतात की मासरेणबाई, आम्हाला मासरेणबाई तुमचं नाटक बघायला आलो, आम्हाला छान वाटलं, अजूनही आम्ही सिरियल बघतो. ते छान वाटतं, पण त्या रोलमध्ये लोकांनी तुम्हाला इतकं आपलंसं केलेलं असतं की त्यांच्या मनात ती इमेज असते. आणि ती इमेज ब्रेक करण्यासाठी, म्हणून मी मगाशी म्हटलं तसं, की म्हणून मला गरजेचं वाटतं की ह्या रोलमध्ये जर मी अशी दिसली आहे ना, तर त्यानंतर लगेच मी वेगळं दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर मी वेळ घेणं गरजेचं आहे. तो वेळ मी प्रेक्षकांना पण देणं गरजेचं आहे. त्यांना ते विसरू देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी दुसऱ्या कामाकडे वळणं गरजेचं आहे. म्हणजे मला ते डिसएडव्हान्टेज नाही वाटत खरं तर. कारण एकदा तुम्ही सिरियल केलीत की तुम्ही लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचलात, तुम्हाला एक ओळख मिळाली आहे, त्याला तुम्ही डिस्कार्ड नाही करू शकत. म्हणजे ओव्हर एक्सपोज तुम्ही झाला आहात का, तर त्याला मी दुसरं असं म्हणेन की पण मला ती लोकप्रियता मिळाली आहे, मला लोक ओळखतायत, मला लोकांचं प्रेम मिळालं आहे. आणि लोक जेव्हा रमाबाई म्हणून नाटक बघितल्यानंतर येतात आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला इतकं इमोशन दिसतं दर्शना, रिस्पेक्ट दिसतो आणि असं वाटतं की तुम्ही नका, मी फक्त ॲक्टर आहे असं त्यांना म्हणावं असं वाटतं. पण छान वाटतं की अरे ह्यांच्यासाठी मी इतकी त्यांची आहे. सो त्यांनी जर झाला तर चित्रपटाला फायदाच होणार आहे. बरोबर. म्हणजे लोकांना जर मी ऑलरेडी त्यांच्यातली वाटत असेन, तर मी जेव्हा एखादं स्क्रिप्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेन, एखादी भूमिका घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेन, तर नॅचरली त्यांना असं वाटणार आहे की अरे हां, ही बोलतीये ना, हिचं ऐकावं, किंवा अरे ही तर
इथं मास्तरीणबाई आहे किंवा ह्या तर रमाबाई आहेत, यांचं ऐकावं असं होणार आहे. सो डिसएडव्हान्टेज मला वाटत नाही, उलट मला तो ॲडव्हान्टेज वाटतो. पण हे नक्की की थोडा वेळ तेवढा जाऊ देणं गरजेचं आहे. मध्ये थोडासा 2 प्रोजेक्टच्या मध्ये वेळ जाणं गरजेचं आहे. शिवानी, पण एका ॲक्ट्रेसबद्दल काय मिसकन्सेप्शन्स असू शकतात असं तुला वाटतं? प्रत्येकाबद्दल वेगवेगळ्या असू शकतात. आय थिंक आय डोंट नो आता माझ्याबद्दल काय मिसकन्सेप्शन्स आहेत मला माहीत नाही. पण सोशल मीडियावर आता आपण आपला जो काही प्रेझेन्स असतो, आपण लोकांना इन्व्हाइट करतो एका अर्थी, की तुम्ही आमच्याविषयी बोला. आणि ती मैत्री असते, पण ती अशी मैत्री असते की तुम्ही भेटत नाही ना, ती फक्त ऑनलाईन मैत्री आहे. आता समजा आपले जे खरे मित्रमैत्रिणी असतात, त्यांना आपण कधी ट्रोल करत नाही बघ. कारण आपण त्यांना भेटतो आणि भेटल्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं असतं त्याची तीव्रता किंवा त्याचा जो एक हार्शनेस आहे ना, तो आपोआप कमी होतो. आपण त्या माणसाला माणूस म्हणून बघायला लागतो. म्हणजे मी जेव्हा तुला भेटते, मी जर तुझ्याविषयी काही लिहिणार असेन, कमेंट करणार असेन, तर ते मी खूप इझिली करू शकते. कारण मला कुठे तू भेटणार आहेस, तुला त्याचा काय, तुझ्यावर काय परिणाम होते, मला काय करायचं आहे. मी लिहिलं, मला वाटलं पुढच्या महिन्यात मी वेगळं लिहीन तुझ्याबद्दल. तसं ते होतं आणि त्यातून त्या मिसकन्सेप्शन्स काही होऊ शकतात लोकांच्या. ऑनेस्टली मला माहीत नाही माझ्याबद्दल काय येस, आणि मिसकन्सेप्शन्स तू आहेत. सोशल मीडियाचा उल्लेख केलास ना, तिथे अनेकदा म्हणजे नेहमीच म्हणूया आपण खूप टॉक्झिक वातावरण म्हणूया किंवा निगेटिव्हिटी असते. सगळेच सगळ्यांबद्दल चांगलं बोलतात असं नाही, आणि तुम्ही ॲक्टर्स तर सॉफ्ट टार्गेट असता. तुम्ही चांगलं टाका किंवा वाईट टाका, बिकिनीमधला फोटो टाका, साडीमधला फोटो टाका, तो जो बॅकलॅश आहे ना तो यायचाच आहे. किंवा मे बी तू एखाद्या तुझ्या मित्राबरोबरचा फोटो टाकला किंवा विराजासोबतचा टाकलास किंवा तू मृणाल ताईंचा बोलताना एकेरी उल्लेख केलास, एवढूच पण रिझन पुरेसं असतं ट्रोलिंगसाठी, राईट? ही निगेटिव्हिटी किंवा हे टॉक्सिक अटमॉस्फिअर शिवानी तू कसं इग्नोर करतेस? तू त्याला आन्सर करतेस का यू जस्ट इग्नोर, की तुझ्यासाठी ते एक्झिस्टच करत नाही? पर्सनली मी इग्नोरच करते. कारण मला पण असं वाटतं की मला माहीत नाही ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती कुठल्या विचारांनी वाढलेली आहे, मला माहीत नाही. तर मी तिची जी कमेंट आली तिला मी किती मनाला लावून घेऊ. आणि असं किती लोक आहेत की जे आपल्याला फॉलो करतायत. आणि जर आपण प्रत्येकाला आन्सर देत बसलो, प्रत्येकाला आपण सांगत बसलो, प्रूव्ह करत बसलो की तुम्हाला वाटतंय तशी मी नाही आहे, तुम्हाला वाटतंय तशी मी नाही, तर मग त्याला काही अंतच नाही आहे. आणि सॅडली काय आहे, सोशल मीडियामुळे आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे त्याला ॲक्टर म्हणून किंवा तू पण रिलेट करशील. आपण सोडूच नाही शकत सोशल मीडिया. आता आपण अशा स्टेजला आहोत की ते सोडूच शकत नाही. नाही तर कळलं, आपण घरी आणि सगळ्या सोशल मीडियावर काम करतो. एक्झॅक्टली. म्हणजे काय मग आपण काय करायचं? आधीसारखं राहिलेलं नाही की मी माझं काम करणार आणि मी काही तुम्हाला Keep it सांगणार नाही. private. हां, कीप इट प्रायव्हेट, असं काहीच राहिलेलं नाही. सो मी तेवढंच बघते की आता जर माझं एखादं काम येणार असेल, माझं नाटक सुरू आहे शंकर जयकिशन, त्याचे रील्स मी शेअर करते. त्याच्यावर मोस्टली थँकफुली पॉझिटिव्ह हे येतो. आणि जर माझ्या पर्सनल लाईफविषयी कोणी जर काही बोललं, तर मी एक गोष्ट लक्षात ठेवते की तू शेअर केलंस सोशल मीडियावर, त्यामुळे तुला हे माहीत होतं शेअर करताना की तू लोकांना ओपन केलेलं आहेस, कमेंट्स करण्यासाठी तू त्यांना एक रस्ता मोकळा करून दिलेला आहेस. आता तिथे सगळ्या पद्धतीच्या विचारांची माणसं आहेत, ते लोक कमेंट्स करणार आहेत. ते जर तुला हर्ट होणार असेल तर अशा गोष्टी टाकू नकोस, की ज्या अत्यंत माझ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, ज्या गोष्टींविषयी लोक बोलले तर मला त्रास होणार आहे, त्या गोष्टी मी टाकतच नाही. मी आता मला अजिबात शेअरिंग इज केअरिंग नाही. मला माझ्या फॉलोअर्सबरोबर, माझ्या माणसांबरोबर, प्रेक्षकांबरोबर मला फक्त माझं काम शेअर करायचं आहे. आणि मला माझ्या प्रायव्हेट आयुष्यातलं काहीही असं शेअर करायचं नाही की ज्याच्यावर काही चुकीच्या कमेंट्स येतील. नकोच आणि मग ते. नंतर डिस्टर्बिंग वाटेल. नंतर डिस्टर्बिंग वाटेल, नकोच. आणि मला जर अशी खूप काही घाण कमेंट आली, आता मुलगी म्हणून आपल्याला कधी कधी प्रचंड वल्गर कमेंट्स येतात, आणि तू म्हटलीस तसं तुम्ही बिकिनी घाला नाही तर साडी नेसा, ते. आणि अगेन हे पण मिसकन्सेप्शन आहे की तुमच्या कपड्यांनुसार लोकांच्या कमेंट्स ठरतात. नाही. ज्यांना ज्या कमेंट्स करायच्या आहेत त्यांना ते कमेंट्स करतात. मी सरळ ब्लॉक करते. मला अजिबात वाईट वाटत नाही. अशी एखादी कमेंट आली, मी आन्सर करत नाही. मी शांत झेन मोडमध्ये तू जाऊन. ट्रोलिंग फेस केलंस कधी? मी एवढं नाही फेस केलं आहे ट्रोलिंग, पण मी सॅडली बघितलं आहे काही मैत्रिणींना ट्रोलिंग फेस करताना. आणि मला असं वाटतं इग्नोर करणं हे
इज द बेस्ट थिंग. अनलेस जर खूपच तुम्हाला काही हर्ट झालं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या मुद्द्यावर मी बोलणं गरजेचं आहे, तर स्टँड अप फॉर इट आणि डिबेट करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे अनएंडिंग आहे. अगदीच. आणि लाईक यू सेड आत्ता, की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मला आता एक रिसेंट टॉपिकवर तुला विचारायला आवडेल. आत्ता काय चाललंय मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये आपण बघतोय. सगळीकडे आंदोलनं चालली आहेत. विषय आहे नीट पेपर फुटी आणि ज्याच्यावरनं बरंच राजकारण घडताना दिसतंय. यंगस्टर्स सगळे प्रोटेस्टला उतरलेत आणि बरंच काय घडलंय. सोशल मीडियावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी चालल्या आहेत. आपले मराठी कलाकारसुद्धा याच्या बाजूने आत्ता बोलायला समोर येत आहेत. प्रत्येकजण मत मांडत आहे. शिवानी, तू सुद्धा हे सगळं नोटीस करत असतील, तुझे सुद्धा काहीतरी विचार असतील. आज मी म्हटलं की काय वाटतंय तुला, काय घडतंय आणि आपण कुठल्या दिशेने चाललोय, की किंवा तुला क्लिअर आहे का काय पिक्चर असेल, तर तुझं काय मत आहे यावर? मला असं वाटतं की आपण मुद्दा म्हणजे तुम्ही कुठल्याही पार्टीला सपोर्ट करत असाल, अ, ते आत्ता इथे सांगण्याची किंवा ते बोलण्याची कुणीच ही वेळच नाही आहे. कारण विचार करा, काही मुलांनी परीक्षेचं इतकं प्रेशर घेतलं होतं, घेतात मुलं. एकतर हा एक खूप वेगळा मुद्दा आहे की आपण मुलांवर इतकं प्रेशर का देतोय की त्यांना असं वाटतं की मी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातनं मी जी परीक्षा देतोय त्याचे जे रिझल्ट्स येतील ते रिझल्ट चांगले नाही आले तर माझं आयुष्य संपलंय, असं वाटतंय त्या मुलांना. म्हणजे त्यांच्यावर किती सोशल पण प्रेशर आहे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. हा वेगळा मुद्दा. आणि त्यामुळे त्या मुलांनी सुसाईड केलेलं आहे. ही त्यांच्या पालकांना अनेक यातना झालेल्या आहेत. त्या मुलांना किती यातना झाल्या असतील की मी अभ्यास केला आणि आता पेपर लीक झाले आणि आता माझं भविष्य दिसत होतं, मला समोर दिसत होतं, ते व्हिज्युअलाइज करू शकत होतो मी, माझी स्वप्न होती आणि ती सगळी अचानक नष्ट झालेली आहेत. आणि का झालेली आहेत तर ह्या एका छोट्याशा कारणामुळे, ह्या एका मूव्हमेंटमुळे, या करप्शनमुळे. तर ऑफकोर्स आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. आत्ता हा मुद्दाच नाही आहे की तुम्ही हिंदू आहात की तुम्ही मुस्लिम आहात की तुम्ही कुठल्या पार्टीला सपोर्ट करताय. तुम्ही तुमच्या भविष्याला सपोर्ट करताय का? तुमचं जे यूथ आहे, जी तरुण मुलं मुली आहेत, त्यांना तुम्ही सपोर्ट करताय का? कारण पुढे जाऊन हे डॉक्टर्स होणार आहेत, इंजिनियर्स होणार आहेत, लॉयर्स होणार आहेत, आर्टिस्ट्स होणार आहेत. आणि ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं की आता ही वेळ गेलेली आहे की आम्ही फक्त आर्टिस्ट आहोत आणि आम्ही फक्त काम करणार आहोत, आम्ही याविषयी बोलणार नाही किंवा आम्ही पॉलिटिकल नाही आहोत. पॉलिटिकल नाही होत असं काहीच नसतं. आपण ज्या समाजासाठी काम करतो, ज्यांना आपण आपल्या फिल्म्स दाखवतो, नाटक, चित्र, काय सिरियल्स दाखवतो, त्या समाजामध्ये काय चाललं आहे, तिथे काय चुकीचं आहे, काय बदलावं असं तुम्हाला वाटतंय, याविषयी तुम्ही बोलायलाच हवं. आणि दुसरी गोष्ट, इतक्या त्या पालकांना, मुलांना यातना झालेल्या आहेत, त्यांना उत्तरसुद्धा न मिळणं, हे फार वाईट आहे. हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे त्या मुलांचे जे जीव गेले त्याची काहीच किंमत नाही का, असा त्याचा कुठेतरी अर्थ. अर्थ होतोय. हो. आणि पीसफुल प्रोटेस्ट सुरू आहेत, हो. जी खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतंय. की त्यांना फक्त उत्तर हवंय, त्यांना फक्त एक कॉन्व्हर्सेशन हवंय, त्यांनाच नाही आपल्याला सगळ्यांना. आपण सगळे त्यांच्या बाजूने आहोत, तर ते व्हायला हवं असं मला डेफिनेटली वाटतं. आणि आपलं कसं असतं की घरात जर एखाद्याने चूक केली तर आपण त्याला म्हणतो ना की तू चूक केलीस. आपले आईबाबा आपल्याला सांगून मोठं केलंय की तू जर चूक केलीस तर तू त्यासाठी अकाउंटेबल आहेस आणि ती चूक पुन्हा होणार नाही. आणि ती चूक झाली हे मान्य करणं, या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या व्हायला हव्यात असं मला वाटतं. येस. आणि खरंच याबद्दल बोलायची सुद्धा गरज आहे. कारण आत्ता जे काही चाललंय ना, त्याच्याकडे पण असं वाटतं की अरे मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आणि एक्झॅक्टली. इतर 10 गोष्टी डोकं वर काढतायत यामुळे. तू खूप अपफ्रंटली व्यक्त झालीस शिवानी या मुद्द्यावर. याआधी जेव्हा मी तुझ्याशी किंवा विराजशी गप्पा मारल्या आहेत, मला नेहमी तुमच्या बोलण्यातनं एक गोष्ट जाणवली की तुमच्या दोघांनाही स्ट्रॉंग थिएटर बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही तिथून लहानाचे मोठे झालात, राईट? हा स्पष्ट वक्तेपणा म्हणा किंवा विचारांमधली ही क्लॅरिटी, अभ्यासू वृत्ती ही तिथूनच डेव्हलप झाली आहे तुझ्याकडे शिवानी? असेल तुला वाचायची पण कदाचित. आवड आहे ना? मला प्रचंड आवडतं या. वाचायला. मला थिएटरमुळे असं होतं की तुम्ही जे आहात खरं तेच दाखवायला लागतं. आणि जसं सिरियलमध्ये किंवा कॅमेरासमोर काम करताना कधी तुम्ही पटकन, तुम्हाला काही आठवलं नाही किंवा तुम्ही कम्फर्टेबल नसाल किंवा तुम्हाला हे करायचं, तुम्हाला रिटेक्स असतात. थिएटरमध्ये तसं नसतं. आणि त्याची सवय असल्यामुळे किंवा त्या थिएटरसाठी जे वर्कशॉप्स करायला लागतात त्यामध्ये तुम्हाला सतत तुमचं ट्रूथ शोधायला लागतं की तुम्ही हे का करताय, तुम्ही हे का बोलताय, तुम्ही असे का आहात, हे सतत पडताळून पाहायला लागतं.
तर तू म्हणतेस तसं असेलही कदाचित, की आपण जे आहोत, जसे आहोत, तसंच आपण लोकांना दिसलो पाहिजे. तरच आपलं काम पण खरं वाटेल. लोकांना अशी सवय कदाचित तू म्हटलीस तसं थिएटरमुळे असू शकते, आय थिंक. पण पर्सनॅलिटी चेंज होते ना थिएटरमुळे, किंवा तुला असं वाटतं तुझी पर्सनॅलिटी चेंज झाली? अरे, खूप चेंज होते. कारण एकतर त्यात मजा यायला लागते, की आपण म्हटलं तर 30-30 वाक्य रोज म्हणतोय. पण तरीसुद्धा जी एक एनर्जी फ्लो होत असते तुमच्यामध्ये स्टेजवरून आणि प्रेक्षकांमध्ये, ती प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रयोगाला वेगळी असते. म्हणजे एकाच दिवशी जरी 2 प्रयोग असले, तरी आधीच्या प्रयोगाची एनर्जी आणि दुसऱ्या प्रयोगाची एनर्जी, आणि एनर्जी म्हणजे मी आपली कामातली एनर्जी नाही म्हणत आहे. प्रेक्षक जे आपण वाक्य बोलल्यानंतर प्रेक्षक ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात, ते कितीही लांब असले तरी ते आपल्याला असं जाणवत असतं आणि त्यानुसार तुमचं काम बदलत असतं. आणि तुमच्याकडे रोज एक संधी असते एका वेगळ्या पद्धतीने त्या भूमिकेला अप्रोच करण्याची, थोडंसं एक काहीतरी वेगळं करून बघण्याची, वेगळी काहीतरी जागा काढून बघण्याची. तर ती खूप मजा आहे. आणि मला असं वाटतं सिरियलमध्ये जेव्हा मी 13-13 तास शूट करायचे, तेव्हा मला हे खूप जाणवायचं, की मला बोर व्हायला लागलं, की मी स्वतःला सांगायचे, की आता काहीतरी वेगळं करून बघ, आता काहीतरी वेगळं करून बघ. हे असं लिहिलं आहे, पण ह्याच्यात एक काहीतरी वेगळी जागा काढून बघ. किंवा हेच तू आधीचे 4 सीन्समध्ये बोलली आहेस, तर आता हे वेगळ्या पद्धतीने बोलून बघ. ही जी कामातली मजा शोधण्याची जी गोष्ट आहे ना, ती मला आय थिंक थिएटरमधून मिळाली. आणि ना आत्ता म्हणजे आता अनेक जण वळतायत थिएटरकडे, प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळतोय. आत्ता जी काही नाटकं रंगभूमीवर चालू आहेत त्याला हाऊसफुल आहेत, त्याच्यापैकी बरीच हो. नाटकं, राईट? ऑडियन्सचा ना आपण म्हणूया इंटरेस्ट आत्ता रंगभूमीकडे वाढायला लागलाय. वाढायला लागलाय. शिवानी, तुझ्या नजरेत मला सांग की थिएटरनी तुला अशी कोणती गोष्ट शिकवली आहे की जी टेलिव्हिजन तुला नाही शिकवू शकला कधी, किंवा टेलिव्हिजननी नाही शिकवली, जी थिएटरनी शिकवली? मी प्रचंड इंट्रोवर्ट होते, म्हणजे आहे. ओके. आहे, खरं तर अजूनही आहे? आहे, ऑफकोर्स आहे. म्हणजे मला ऑप्शन दिला की सोशल काय पार्टीला जा, किंवा पार्टी कशाला आहे, 5-7 जण मित्रमैत्रिणी भेटत आहेत आणि तुला पुस्तक वाचायचं आहे, या 2 पैकी काय निवडशील, तर माझं कायम पुस्तक हे आहे. तू सोशल पर्सन नाही आहेस? अजिबात नाहीये मी पीपल प्लीजर? नॉट ॲट ऑल. म्हणजे मला असं वाटतं की मी चुकून ऍक्टर झाली का कारण आपण अशा फील्डमध्ये आहेत की जिथे आपल्याला सतत माणसांना भेटायला लागणार आहे. पण मला नेटवर्किंग. नेटवर्किंग या शब्दाचा तर मला इतकी भीती वाटते की काय नेटवर्किंग म्हणजे काय करू मी. पण तेच, त्यामुळे मला खूप भीती वाटते आणि मी इंट्रोवर्ट आहे अजूनही. पण मला थिएटरनी हा कॉन्फिडन्स दिला आहे की लहानपणीसुद्धा जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मी मागे मागे राहायचे, मी बोलायचे नाही, मी शांत होते. आणि तेव्हा मला गोष्टी सांगायला आवडायच्या, मला लिहायला आवडायचं. तेव्हा पण मी आपलं एक काहीतरी छोटं छोटं काहीतरी लिहित असायचे. आणि माझ्या आईने नोटीस केलं आणि माझ्या आईला असं लक्षात आलं की हिला कॉन्फिडन्स नाही आहे, फक्त हिच्यामध्ये एक्सप्रेस व्हायची इच्छा आहे, हिला लिहिता येतं आहे किंवा हिला पुस्तकं वाचायला आवडत आहेत, ही एकट्यात असली की गोष्टी बिष्टी रंगवून सांगते, छान ॲक्टिंग करते, पण तिच्यात कॉन्फिडन्स नाही आहे. तर तो कॉन्फिडन्स मला थिएटरने दिला. तिने जेव्हा मला वेगवेगळ्या स्पर्धांना नेलं, मी पुण्याची आहे त्यामुळे पुण्यामध्ये स्पर्धांचं कल्चर खूप आहे, तर ते जेव्हा झालं तेव्हा मला थिएटरमध्ये गेल्यानंतर स्टेजवर गेल्यावर मला तो कॉन्फिडन्स मिळाला की स्टेजवरच्या शांततेत छान मी उभी राहून बोलू शकते आणि मी जे बोलते आहे त्याचा परिणाम लोकांवर होतो आहे आणि बहुतेक आपण काहीतरी चांगलं करतो आहे किंवा काहीतरी लोकांवर परिणाम करेल असं करतो आहे. हा कॉन्फिडन्स आला आणि त्यातून मग मी आत्ता पण मी जे काही बोलू शकते आहे ते सगळं त्या कॉन्फिडन्समधून आलेलं आहे थिएटरच्या, असं मला वाटतं. पण तुला असं वाटत नाही की इथे नेटवर्किंग आणि रिलेशनशिप आपण किती जपतो कोणाबद्दल, किंवा आपला अपिअरन्स किती आहे, या गोष्टी जरा जास्त डोकं वर काढतात आणि ते आता आपण केलं पाहिजे? कारण ग्रुपिझमबद्दल आता सगळे अगदीच बोलायला लागलेत आणि अनेकांचं म्हणणं आहे की पर्टिक्युलर ग्रुपचा भाग असल्यावर तुमच्यासाठी बेटर अपॉर्च्युनिटी क्रिएट होतात किंवा ओपन होतात. शिवानी, तू कधी या गोष्टी फेस केल्यात, किंवा तुझ्या कधी अशा बघण्यात, दिसण्यात किंवा अनुभवात आल्यात की तुझं नेटवर्किंग स्ट्रॉंग असेल, रिलेशनशिप चांगले असतील, तर तुला अपॉर्च्युनिटी मिळतात? मला असं वाटतं की एकतर आपण हल्ली खूप लेबलिंग करायला लागलो आहे की आपल्याला असं खूप आहे की नेपोटिझम किंवा तू म्हटलीस तसं नेटवर्किंग किंवा ग्रुपिझम, अशा त्या इझम्समध्ये आपण त्याच लँग्वेजमध्ये बोलायला लागलो आहे. म्हणजे कामं लोक अनेक वर्षांपासून करत आलेली आहेत एक्झॅक्टली, यार. माझं तेच म्हणणं आहे. की हां. किती वर्ष लोक कामं करतायत आणि मला इतकं सिम्पल वाटतं. मी मगाशी तेच म्हटलं की ओके, हे मित्रमैत्रिणी आहेत,
ह्यांचा ग्रुप आहे, ह्यांचा कॉलेजपासून ग्रुप आहे आणि त्यांना माहिती एकमेकांना काय आवडतं किंवा त्यांच्या काय व्हॅल्यूज आहेत. त्यातून त्यांची कामं क्रिएट होत आहेत. ते एकत्र काम करत आहेत आणि ती कामं ते लोकांपर्यंत आणत आहेत. इथपर्यंत मी समजू शकते. आता माझ्या साईडनी एक आर्टिस्ट म्हणून, एक ॲक्टर म्हणून मी काय करणं गरजेचं आहे, तर मी त्यांना अप्रोच होणं गरजेचं आहे, जर मला त्यांचं काम आवडत असेल तर, की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. हे मी करू शकते, हे मी एकदा करू शकते, दोनदा करू शकते, मी हे 1000 वेळा करू शकते. माझ्यामध्ये तेवढा पेशन्स आहे. तुम्ही या फील्डमध्ये आला आहात म्हणजे तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला सगळं इझिली मिळणार नाही, तुम्हाला सगळं पटकन मिळणार नाही आणि सगळ्याच लोकांना तुम्ही आवडणार नाही आहात. सो यू नीड टू ॲक्सेप्ट दॅट की तुमच्या हातात फक्त एवढंच आहे की लोकांना म्हणणं की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तुम्ही लोकांना जर आवडलात तरच ते तुम्हाला काम देणार आहेत. तुम्हाला असं वाटतंय की मी चांगलं काम करते किंवा करतो पण ते लोकांसमोर येत नाही आहे. ओके ग्रेट, लोकांकडे आधी सोशल मीडिया नव्हतं, तुमच्याकडे आहे. व्हॉट स्टॉपिंग यू? तुम्ही एखादा छान काहीतरी मोनोलॉग पाठ करा. करतायत आणि लोक, मी बघतीये हे, मी सुद्धा अजून केलेलं नाही, पण मला भारी वाटतं की काही लोक करतायत की छान ते काहीतरी शूट करतात किंवा काहीतरी त्यांच्या छोट्याशा फंडिंगमधून ते फिल्म बनवतात, ती सोशल मीडियावर टाकतात, त्याला ट्रॅक्शन मिळतं. ऑब्सेशन सारखी फिल्म आहे, ती त्यांनी हो. इतक्या कमी बजेटमध्ये बनवलेली फिल्म आहे, ती मित्रमैत्रिणींनीच बनवलेली बनवली फिल्म आहे. होती. हो. सो देन यू क्रिएट युअर ओन ग्रुप आणि तुम्ही तुमचा असा ग्रुप बनवा की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना आणि नवीन लोकांना इन्क्लूड करणार असाल. व्हॉट स्टॉपिंग यू असं मला वाटतंय. म्हणजे जर सोशल मीडियावर आता हल्ली रील्ससुद्धा लोक इतकं बघतायत, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला ॲक्टिंग करायची, लिहायचं आहे, डिरेक्ट करायचं आहे ना, मग तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांना गोळा करा अँड जस्ट डू इट. तुम्ही हे नका म्हणू की हे आम्हाला काम देत नाहीत, ते आम्हाला काम देत नाहीत. ओके, तुम्ही क्रिएट करा. आणि हे आता लोक म्हणतील की हे तुला म्हणणं सोपं आहे, पण मी म्हटलं तसं की रील्स करणारे जे लोक आहेत, की जे ॲक्टर्स आहेत, जे स्वतःचा मोनोलॉग शूट करून सोशल मीडियावर टाकतायत, तुला विश्वास बसणार नाही. एक प्रोफाईल आहे, एक आजोबा आहेत, कुठल्या गावचे आहेत मला आता आठवत नाही एक्झॅक्टली, पण ते आजोबा आहेत, ते जुन्या नाटकांमधले मोनोलॉग्स पाठ करतात आणि ते सोशल मीडियावर टाकतात. आणि आय एम प्रिटी शुअर की त्यांना कधीतरी कुणीतरी कुठल्या तरी रोलसाठी विचारणार आहे. हे आता त्यांच्याकडे काय रिसोर्सेस आहेत, त्यांच्याकडे काय कॉन्टॅक्ट्स आहेत, काहीच नाही आहेत, पण त्यांना क्रिएट करायचं आहे म्हटल्यानंतर ते जाऊन भिडतायत. किती मस्त. सो दॅट्स ऑल यू नीड टू डू. तुम्ही रडत बसलात तर मग देर इज नो एंड टू इट. शिवानी, तू कधी थिएटर गेली बरीच वर्ष तू शिकली आहेस, लहानपणापासून काय असतं अभिनय किंवा थिएटरमध्ये परफॉर्म करणं, नाटक करणं काय असतं. पण मला सांग, कधी तू विसरली आहेस लाईन्स तुझ्या किंवा काय परफॉर्म करायचं विसरली आहेस? आणि तो ट्रॉमा आहे खरं तर, कारण तुमच्यासमोर एवढी ऑडियन्स बसली आहे. त्याच्यातनं रिकव्हरी किती फास्ट असते, किती स्लो असते किंवा किती कठीण असते? अरे नाही, खूप भीतीदायक क्षण असतो तो. मी वेलकम जिंदगी नाटक करत होते. डॉक्टर गिरीशोक सर आणि भरत जाधव सर यांच्याबरोबर आणि मी, असं मी 3च पात्र होतो. राजन तामाण्यांनी डिरेक्ट केलेलं नाटक होतं. आणि मला आठवतंय, मी बोरिवलीच्या एका प्रयोगाला, मला परफेक्ट आठवतंय, बोरिवलीच्या एका प्रयोगाला दुसऱ्या अंकामध्ये पहिल्या सीनमध्ये मला इतकं लक्षात आहे, कारण तो ट्रॉमा आहे, मी ब्लँक झाले. आणि मी अशा पद्धतीने काम करते की मला अजिबात असं आवडत नाही की आपण मध्येच एक काहीतरी हसतोय आपल्या को ॲक्टरकडे बघून किंवा मग आपण एक काहीतरी विंगेत जाऊन एक काहीतरी पटकन फोन चेक करतोय वगैरे. मी असं काम करत नाही. जे करतात ते चुकीचं आहे तसं मी म्हणत नाही, मला जमत नाही. मी मुळात एक अँक्शस व्यक्ती आहे, त्यामुळे मी सतत अशी अलर्ट असते आणि तरीसुद्धा मी ब्लँक झाले. मला अजूनपर्यंत माहीत नाही मी का ब्लँक झाले. आणि तेव्हा गिरीशोक सरांबरोबर माझा सीन सुरू होता आणि ब्लँक झाल्यानंतर मी एकच वाक्य 2 वेळा घेतलं आणि त्यांनी मग मला हां आणि मग असं असं झालं, असं असं झालं आणि तुला असं म्हणायचं आहे की हे, असं त्यांनी मला वाक्य दिलं माझं. आणि मी म्हटलं हो, पण आणि मी परत ब्लँक झाले. त्यांनी मला दुसऱ्यांदा माझं वाक्य दिलं आणि मग मी शांत, आणि ते अत्यंत शांत होते. ते कुठेही पॅनिक झाले नाहीत, त्यांच्या डोळ्यात मला राग दिसला नाही. आणि त्यांनी ते दुसरं वाक्य दिल्यानंतर आणि भरत सर दुसऱ्या विंगेतून बघत होते, असे बघत होते. आणि मग त्यांनी वाक्य दिलं गिरीश सरांनी आणि त्यानंतर मग ते आलं मला आणि मग मी ते कॅरी केलं. लोकांना काही कळलं नाही. त्या प्रयोगाला माझे 1-2 मित्रमैत्रिणी आले होते. मी त्यांना विचारलं काय अरे असं झालं, त्यांना काही कळलं नाही. पण त्यानंतरच्या प्रयोगांना मला जास्त भीती वाटत होती की असं परत झालं तर. पण मला
गिरीश सरांनी इतका कॉन्फिडन्स दिला आहे. त्यांनी मला सांगितलं, "तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस. मी तुला सांगतोय परत असं होणार नाही. झालं, आता एकदा होऊन गेलं, परत असं होणार नाही." आणि आमची एक सवय होती, प्रयोग सुरू व्हायच्या आधी कितीही समजा मी उशिरा पोहोचले किंवा ते उशिरा पोहोचले, तरी ते प्रयोगाच्या आधी म्हणायचे, "ब्रेक अ लेग, ब्रेक अ लेग." आणि आता आपण किती प्रयोग करतो, आपल्याला येत असतं सगळं, पण ते प्रयोग सुरू व्हायच्या आधी जो एक कॉन्फिडन्स देणं असतं ना समोरच्या ॲक्टरला, आणि मी तर इतकी लहान होते, इतकी अनुभवानी पण लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण तरीसुद्धा ते मला हे म्हणायचे, ब्रेक अ लेग. कारण नाटक हे एकत्र करण्याची गोष्ट आहे आणि ते तुम्ही नाही करू शकत जर तुम्हाला असा को ॲक्टर्सनी नसेल. कॉन्फिडन्स नाही करेक्ट दिला, करेक्ट सांभाळून सांभाळून नाही नाही घेतलं घेतलं तर तर. सो ती एक आठवण आहे माझ्या मनात आणि मला परत असं झालेलं नाहीये आणि होपफुली नाही होणार. आणि नाहीच होणार. भरत जाधव यांच्यासोबत तुझं दुसरं नाटक आहे आत्ता, हो. शंकर जयकिसन, हो. आणि महेश सर सुद्धा आहेत त्या नाटकामध्ये. खरं तर सलाम आहे त्या दोघांच्या एनर्जीला. काय शिद्दतनी काम करतात. जेव्हा याची अनाउन्समेंट झाली होती ना आणि मला कळलं अच्छा शिवानी आहे, मला इतकं छान वाटलं. मी म्हटलं किती भारी आहे यार, की 2 दिग्गज ज्यांच्यासोबत आपण स्टेज शेअर करतोय. एकतर भन्नाट अनुभव, गिव्ह अँड टेक काय असतं किंवा को आर्टिस्टला सामावून घेणं काय असतं, आणि काय प्रकारचं काम करता येतं याची प्रचिती असते. तुझ्यासाठी सुद्धा हे तेवढंच ओव्हरवेल्मिंग होतं जेवढं मला आत्ता बोलताना जाणवतंय? खूप ओव्हरवेल्मिंग होतं आणि मला प्रचंड दडपण आलं होतं. कारण मला प्रॅक्टिसच्या रिहर्सलच्या आमच्या पहिल्या दिवशीच मला हे कळलं होतं की ते मला सांभाळून घेणार आहेत. पण तरीसुद्धा एक जे प्रेशर असतं की इतक्या 2 दिग्गजांबरोबर आपण स्टेज शेअर करणार आहोत म्हटल्यावर आपली प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच असायला हवी, हे एक. आणि दुसरी गोष्ट, लोक जे बघायला येणार आहेत ते सगळे लोक हे त्यांना बघायला येणार आहेत. म्हणजे लोकांना ह्या दोघांची जोडी एकत्र बघण्याची जी मजा आहे ती खूप असणार आहे. आणि त्यामध्ये मला अजिबात दडपण न घेता, कारण दडपण घेतलं तर माझं काम खराब होईल, ते होऊ न देता मला काम करायचं आहे, ह्या गोष्टीचं प्रचंड दडपण होतं. पण रिहर्सलच्या दरम्यान म्हणजे आम्ही असं पहिलंच नाटक असेल की ज्याची तालीम हैदराबादला झाली होती आमची, कारण महेश सरांच्या फिल्मचं शूट हैदराबादला सुरू होतं. आणि खरंच त्यांच्या एनर्जीला, त्यांच्या विलपॉवरला सलाम आहे. कारण आम्ही सकाळी रिहर्सल करायचो, सकाळी लवकर उठून रिहर्सल करायचो, त्यानंतर ते शूटला जायचे, तिथे आम्ही त्यांना जॉईन करायचो, शॉर्ट्सच्या मध्ये मध्ये व्हॅनिटीमध्ये रिहर्सल करायचो, त्यानंतर पॅकअप झाल्यानंतर आम्ही परत येऊन परत रात्रीपर्यंत रिहर्सल करायचो. म्हणजे रात्री 12-12 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल केले आहेत. सकाळी 7 पासून ते रात्री 12-12 वाजेपर्यंत ब्रेक्स घेत 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 आम्ही रिहर्सल केलेले आहेत. आणि यातून मला त्यांच्याकडे बघून हे जाणवत होतं की त्या माणसाची इतकी तीव्र इच्छा आहे काम करण्याची किंवा जे काही आहे ते 100% देण्याची. सो ते एक इन्स्पिरेशन असतं गं, आणि ते आपोआप असं ते आपल्यामध्ये सुद्धा येतं. त्यामुळे आम्ही जेव्हा दौरे करतो किंवा जेव्हा खूप हेक्टिक आमचे दौरे असतात किंवा काय असतात, तेव्हा मला खूप छान वाटतं की आपण या व्यक्तींबरोबर काम करत आहोत. ही संधी सगळ्यांना मिळत नाही. आपण असा रोल करत आहोत की ज्याच्यामध्ये तू नाटक बघशील तर तुला कळेल की आपल्या तरुण पिढीला जे म्हणायचं आहे, हां. आपल्या आईबाबांना आपल्याला जे सांगायचं, जे आपण सांगू शकलेलं नाही, ते आपण नाटकातनं सांगू शकतोय. आणि या 2 दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. सो खूप खूप छान वाटतं मला. आणि Amazing feeling. यू आर सो ब्लेस्ड की तुला इतक्या इनिशियल लेवलला अशा माणसांसोबत काम करायला मिळालं. शिवानी, युजली काय होतं माहिती आहे का, आपण खूप अर्ली स्टेजला काम, म्हणजे वयाच्या खूप लहानपणापासून काम करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपण बघू तीच दुनिया आहे किंवा आपल्यापेक्षा सिनियर जे काम करतायत असं करायचंय. अनेकदा ना त्याचा फायदा पण असतो, कारण लहान वयात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात किंवा तोटा पण असतो की नेमकं इथून पुढे काय करायचं किंवा आपल्याला काय चॉईस करायचं याची क्लॅरिटी नसते. अकॉर्डिंग टू यू, तू म्हणालीस की पहिली सिरियल केलीस जेव्हा तू 12वीत होतीस, राईट? मला सांग, तुला काय वाटतं, अर्ली एजमध्ये स्टार्ट करणं हा फायदा आहे का हा थोडासा तोटा आहे? कारण खूप गोष्टी जरा उशिराने कळतात किंवा सुरुवातीला कळतही नाही काय करायचं, किंवा आपण आपला अंपायर बिल्ड करतो. काय वाटतं? नाही, सुरुवातीला अगदीच कळत नाही आपण काय करत असतो. आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळेच जण जे आपल्याला शिकवतात किंवा लोकांचं जे काही दिसतंय ते आपल्याला सगळंच चांगलं आहे असं वाटत असतं. तेव्हा आपल्याला कळत नसतं की कधी कधी ती माणसंही चुकू शकतात किंवा ती माणसंही आपल्याला काहीतरी चुकीचं शिकवत असू शकतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पाया, तू म्हटलीस तसं, फिक्स असणं गरजेचं आहे की
माणूस म्हणून मी काय आहे हे मला पहिले माहीत पाहिजे. त्यामुळे मग मला ठरवता येतं की नाही, ही व्यक्ती आहे, ही मला आवडती आहे, या व्यक्तीचं मला हे आवडतं, हे उचलायचं आहे, हे सोडायचं आहे. काय सोडायचं हे पण कळलं पाहिजे. सो तसं बघत बघत मी आय थिंक आणि थँकफुली मी सगळ्या चांगल्या लोकांबरोबर, ज्या लोकांकडनं खूप काही मी शिकू शकेन अशा लोकांकडनं मी काम केलं. आणि सो त्या बाबतीत मी प्रचंड लकी आहे आणि मला तो फायदाच वाटतो अर्ली सुरुवात करण्याचा. कारण आत्ता मी अशा छान स्टेजला आलेली आहे की मला काय हवं आहे आणि हां, टचवूड की काय हवं आहे, काय नको आहे हे मला कळलं आहे. मला कुणाबरोबर काम करताना मला काय उचलायचं आहे, त्यांच्या काय सवयी उचलायच्या आहेत हे मला कळलेलं आहे. सो त्या बाबतीत मी लकी आहे असं म्हणेन. सुरुवातीलाच उल्लेख केला की रोज वेगळे इमोशन्स आहेत, रोज नवीन माणसं भेटतात, अ, रोज नव्याने आपल्याला प्रूफ करायला लागतं आणि नव्याने आपल्याबद्दल जजमेंटसुद्धा पास होतात. शिवानी, या सगळ्या गोष्टींना लिंकअप असतात आपल्या मेंटल हेल्थला. आत्ता सगळेजण खुलेपणाने बोलायला लागलेत की मेंटल वेलबिंग काय असतं किंवा ते किती इम्पॉर्टंट आहे. या जजमेंटल युगामध्ये तू किती प्रोटेक्ट करतेस तुझं मेंटल पीस? खूप अवघड जातं एकतर, कारण तुम्हाला काम असलं तरी लोक बोलतात, काम नसलं तरीही लोक बोलतात. पण म्हणून मला असं वाटतं की परत मी तेच म्हणेन की काम म्हणजे काही सगळं काही आहे माझं असं मी नाही म्हणू शकत. आय हॅव टू फाइंड माय हॅपीनेस इन अदर प्लेसेस ॲज वेल. एकतर तुम्हाला काहीतरी हॉबी असायला हवी, काहीतरी छंद असायला हवा, की मला पुस्तक वाचायला आवडते, फिरायला आवडते, काहीही असू शकतं ते. पण तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की आता बास, आता मी कामातनं मला हा त्रास झालेला आहे किंवा मला सध्या काम मिळत नाही आहे, तर आता बास, काही दिवस मला स्वतःवर फोकस करायचा आहे आणि मला गायब व्हायचं आहे आणि मला मला जरा छान माझी मेंटल हेल्थ नीट करून मला परत यायचं आहे. कारण ना, तुम्ही जर त्या चक्रात अडकलात, त्या ब्लेम गेमच्या चक्रात तुम्ही जर अडकलात, तुम्ही मला हे मिळत नाही आहे, मला हे लोक हे काम देत नाही आहेत, ह्या चक्रात जर तुम्ही अडकलात तर त्याला अंत नाही आहे. आणि तुम्ही सॅडली तुम्ही खूप निराशा तुम्हाला येऊ शकते, अनसर्टन्टी आहेच, ती शेवटपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा आनंद हा माणसांमध्ये शोधायला हवा, तो वेगवेगळ्या छंदांमध्ये शोधायला हवा असं मला वाटतं. म्हणणं खूप सोपं आहे, पण मी आता स्वतःला सांगितलेलं आहे की मला काय काम मिळतं आहे ह्याच्यामुळे माझी व्हॅल्यू ठरणार नाही आहे, किंवा मला मोठा रोल मिळतो आहे, मला लीड रोल मिळतो आहे म्हणजेच मी खूप आनंदी आहे आणि मी खूप भारी आहे, असं मी नाही सांगणार आहे स्वतःला. आणि हे रोज सांगायला लागतं, रोज सकाळी उठल्यानंतर हे सांगायला लागतं की लोक माझ्याबद्दल काय बोलत आहेत, लोकांची माझ्याबद्दल काय इमेज आहे, किंवा मला कुठल्या पद्धतीची कामं येत आहेत किंवा कामं येत आहेत की नाही, यावरून मी ठरवणार नाही की मी इम्पॉर्टंट आहे की नाही. मी इम्पॉर्टंट आहे, मी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, माझ्या घरच्यांसाठी महत्त्वाची आहे आणि त्यांच्यासाठी, स्वतःसाठी मला चांगलं जगणं पण तू कधी गरजेचं आहे. झाली आहेस इमोशनली बर्नआउट किंवा होतेस? डेफिनेटली होते, खूप वेळा होते. कारण सिरियल करत असताना असं वाटत असतं की इतर कामं मिस आउट होत आहेत. सिरियल संपल्यानंतर असं वाटत असतं की मला आता परत नवीन काम कधी मिळेल. हे इमोशनल बर्नआउट होणं हे खूप आहे आणि हे आपल्याला आपला गोल हाच आहे की तो हळूहळू हळूहळू तो आपल्याला ते कमी करत जायचं आहे. त्यामुळे जर सतत तुम्ही एकामागोमाग एक कामांच्याच मागे धावाल तर ते कधीच होणार नाही आहे. दॅट्स द अल्टिमेट गोल. आणि मला दुसरी गोष्ट असे वाटतं की मला बिटर नाही व्हायचं आहे. म्हणजे मी कधी कधी आपल्या फील्डमध्ये असं अनेक वेळा बघते की लोक असं खूप खूप असतं त्यांच्या मनामध्ये, आतमध्ये असतं, तो एक अशांत असतात आणि ते जाणवतं आणि ते मला कधीच माझ्या कामातनं जाणवू द्यायचं नाही आहे. त्यामुळे माझ्या मनात एखादाही निगेटिव्ह विचार आला ना की मी लगेच त्या विचाराला वेळ देते की ओके. ओके, मला असं असं वाटतंय आत्ता आणि ते वाटू नये म्हणून मी काय करायला हवं आणि काय प्रॅक्टिकल स्टेप्स घ्यायला हव्यात हे मी लगेच, आणि तो लगेच मी नष्ट करून टाकते तो निगेटिव्ह जो काही विचार असेल तो, कारण त्याचा नाहीतर बिल्डअप होत जातो. करेक्ट आहे. आणि आत्ता लाईक यू सेड की पर्सनली ग्रो होणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि पर्सनल प्रोफेशनल बॅलन्सबद्दल आता सगळेजण बोलतात. एस्पेशली जेव्हा अभिनेत्रीचं लग्न झालं असतं तेव्हा तिला पहिला प्रश्न विचारला जातो, अच्छा कसं मॅनेज करतेस तू घर आणि काम कसं मॅनेज करते? लग्न हा मुद्दा मी बाजूलाच ठेवते शिवानी, कारण आपण ही एक्सेप्ट केलेली फील्ड आहे आणि आपल्याला त्या हिशोबाने जायचंच आहे आता, राईट? मला सांग, तुझ्यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल बॅलन्स आत्ता काय आहे आणि हाऊ डू यू डील विथ इट आत्ता? माझ्यासाठी किंवा विराजसाठी पण आम्ही हेच नेहमी म्हणतो की आपल्याला कामातनं आनंद, आपल्याला ज्या पद्धतीची कामं येत आहेत त्यातनं आपल्याला आनंद मिळतोय ना, मग आपल्याला कामांना आत्ता प्रायोरिटी द्यायची आहे. कारण हे आपलं काम करण्याचं वय आहे, हे आपलं स्वतःला प्रूव्ह करण्याचं वय आहे. पण आपल्याला हेही विसरायचं नाही आहे.
परत तोच मुद्दा की आपल्याला हे विसरायचं नाही आहे की आपले घरचे पण आता त्यांचंही वय वय वाढतंय होतं या आणि त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचा बॅलन्स आम्ही साधतो. ह्यासाठी आम्ही काही अशा सिस्टीम्स केलेल्या आहेत की सपोज आता मी सिरियल करत होते, तर तेव्हा प्रत्येक सणाला मला घरी जायला मिळेल असं नाही आहे किंवा माझ्या वाढदिवसाला किंवा त्यांच्या वाढदिवसाला मला सुट्टी मिळेल असं नाही आहे. पण मग मला जेव्हा सुट्टी मिळतीये तेव्हा मी ती कशी घालवते, मग तेव्हा मी तो वेळ माझ्या घरच्यांना देते आहे का, मी स्वतःहून काही प्लॅन करते का, किंवा मी जनरल त्यांच्याबरोबर गप्पा मारते का, एखादं छान जेस्चर करते का, की बाबा आज मी काहीतरी छान त्यांच्यासाठी स्वयंपाक केला किंवा आज मी त्यांच्याबरोबर कुठे फिरायला गेले, हे हे मी करते का, जो वेळ मिळतोय तो तुम्ही कसा घालवताय हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मी हे बोलते तर काही लोकांना असं वाटेल की पण मग आमच्याकडे आम्ही नाही अफोर्ड करू शकत सुट्ट्या. तर मग मला असं वाटतं की तुम्हाला ठरवून घेतलं पाहिजे की तुमच्यासाठी अल्टिमेटली काय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कामातनं मिळणारा आनंद तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे का तुम्हाला नंतर त्याचा रिग्रेट होणार आहे, तुम्हाला नंतर असं वाटणार आहे का की अरे आपण घरच्यांना वेळ द्यायला हवा होता, आपण कमी वेळ दिला. हे प्रत्येकाला स्वतःचं माहीत असतं, हो आतमध्ये आपल्याला हे सगळ्यांना माहीत असतं आणि त्याचा वेळीच विचार करणं खरंच गरजेचं खूप आहे गरजेचं आहे, कारण वी कॅनॉट अफोर्ड रिग्रेट्स. खरंच. आणि ते गिल्ट किंवा ते रिग्रेट घेऊन आपण कितीपर्यंतच पुढे जाणार ना. ॲब्सोल्युटली. विराजचा सपोर्ट कसा आहे तुला? खूप छान सपोर्ट आहे, कारण विराजच तर लहानपणापासून हेच बघत आलाय की मृणालताईंनी इतका छान तो बॅलन्स साधलाय आणि आम्ही नेहमी तेच म्हणतो की आपल्याला जो वेळ मिळेल तो आपला आहे, तो आपण छान घालवायचा आहे, तो आपण भांडणांमध्ये किंवा मग तो वेळ एकत्र घालवणं आणि एकमेकांचा एक सतत अपडेट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ना बऱ्याचदा असं पण होतं की आपली जी ग्रोथ होत असते ती खूप अशी कामांमधून होत असते, आपलं एकमेकांशी बोलणंच होत नाही की सध्या तुला कसं वाटतंय. आपण जेव्हा बिझी असतो तेव्हा आपण असे बसून बोलतच नाही, तुला सध्या कसं वाटतंय, तुझं आत्ता तू ओके आहेस का, हे विचारणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे, आणि बरोबर. त्यासाठी काय तुम्ही कुठे फॉरेन ट्रिपलाच जायला पाहिजे असं काही नाही आहे. तो त्याच्यासाठी तुमचा फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप एक आहे ना, लेफ्ट फ्रॉम पुणे. लेफ्ट फ्रॉम पुणे, लेफ्ट फ्रॉम मुंबई, हे तर आमचं आत्ता सुरू आहे, आत्ता या क्षणी हे सुरू आहे. आम्ही लोकेशन शेअर करत असतो ऐक ग. सतत. पण 1 तास जरी मिळाला तरी आय थिंक यू हॅव टू स्पेंड इट इन अ नाईस वे. येस. आणि खरंच व्हेरी व्हेरी गुड लुकिंग फॅमिली. शिवानी, नाटक तर आता सुरू आहे, मालिका तू जस्टच केलीस अँड लाईक यू सेड की तुला चित्रपट करायचा आहे. पण तुमचं आता तुम्ही दोघं एवढं सगळी जगाच्या पाठीवरची पुस्तकं वाचता, कंटेंट बघता, या सगळ्यातनं एक भूमिका असते, आपल्याला वाटतं असं काहीतरी मिळायला हवं. तू अशी कोणती भूमिका ठरवली आहेस की तुला अशा प्रकारची भूमिका करायची आहेत किंवा मॅनिफेस्ट करतेस? मॅनिफेस्ट मी सध्या एवढंच करते. मी हा अनुभव मी घेतलेला नाही आहे की फिल्ममध्ये आपण असा एखादा रोल करायचा की जो इन्स्पिरेशनल असेल. एखादी भूमिका अशी असते की जी बघून आपल्याला असं वाटतं की अरे ह्या अनेक बायकांना मी इन्स्पिरेशन ठरणार आहे किंवा ही भूमिका माझ्यासाठी पण इन्स्पिरेशन असणार आहे. जसं रमाबाई आंबेडकरांची मी भूमिका केली होती किंवा आता मास्तरीणबाईंची जशी भूमिका केली होती की त्यांची काही छान मूल्य होती. तर माझी अशी खूप इच्छा आहे की मोठ्या पडद्यावर मला स्वतःला बघायचं आहे, फिल्ममधून मला स्वतःला असं बघायचं आहे की जे मी अभिमानाने सांगू शकेल की ही भूमिका मी केली आणि ह्यामुळे प्रेक्षकांमध्ये काहीतरी फरक पडला, मी काहीतरी एक चांगला मेसेज दिला लोकांमध्ये. आणि मी असं म्हणत नाही की ते पात्र ऐतिहासिकच असायला हवं, तुम्ही अगदी डेली आयुष्यातलं पण काहीतरी एक उदाहरण घेऊन किंवा अशी एखादी कथा असू शकते, कारण त्या बायकांचा संघर्ष खरं तर जास्त असतो. सो असं एखाद्या गर्ल नेक्स्ट डोअरची भूमिका मला करायची आहे की ज्यातून मला आजच्या काळामधल्या मुलींच्या ज्या काही प्रश्न असतील, गरजा असतील त्या दिसतील आणि फिल्ममध्ये मी दिसेल छान. येस. आणि मला फार आवडेल तुला मोठ्या पडद्यावर बघायला. शिवानीचा एपिसोड किती मस्त शाईन करणारा होता ना. PNG ज्वेलर्सचं सोनं सुद्धा तसंच चकाकणारं, शाईन करणारं आहे. नवीन कलेक्शन तुम्हाला सुद्धा हवं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNG ज्वेलर्सचे नवीन दागिने आजच घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग. शिवानी, थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि Thank you. इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. खरं तर हे तुझे विचार आज माझ्यापर्यंत पोहोचलेत की तू नेमका काय विचार करतेस आयुष्याबद्दल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. अरे नाही, थँक्यू, थँक्स टू यू की तू हा प्लॅटफॉर्म दिलास आणि मस्त गप्पा मारल्या आपण.